अपरोक्ष ज्ञानाचे कारण वेदांत वाक्ये दोन प्रकारचे असतात. एक महावाक्य आणि दुसरं अवांतर वाक्य. महावाक्यामध्ये जीव ब्रह्माची एकता सांगितली जाते आणि अवांतर वाक्यामध्ये जीव आणि परब्रह्म, जीवात्मा आणि परब्रह्म यांच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. महावाक्याच्या श्रवणाने अपरोक्ष ज्ञान होते आणि अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होते. आणि अवांतर वाक्य आणि महावाक्य ही वेदांची दोन वाक्य आहेत.